तर मंडळी, आपल्या नवीन घरासाठी लागणारी फरशी चूज करायला आम्ही सगळे सांगलीला जाणार होतो. पण नेमकं झालं असं की सलूनमध्ये मला काम लागलं. कुठं बाहेर जायचं म्हटलं की नेहमी माझ्यासोबत असंच होतं. कामामुळे आम्हाला निघायला उशीर झाला आणि त्यात कसं शिवसोबत आई बसमधून आधीच पुढे गेल्या होत्या आणि आम्ही दोघे गाडीवरून जाणार होतो. माझ्या कामामुळे उशीर झाल्यामुळे साहेबांची जरा बोलणी खाल्ली आणि घाई गडबडीतच आम्ही सुद्धा आई आणि शिवांजवळ येऊन पोहोचलो. तिथंच एका स्टॉपवरती मी आणि शिवांश खाऊ खात टाइमपास करत थांबलो आणि ही दोघं माया लेकं एका कामासाठी बाहेर गेलीत. बराच उशीर स्टॉपवरती थांबल्यामुळे तिथल्या कॉलेजमधल्या मुलींशी शिवांची ओळख झाली आणि त्यांनी शिवांशला स्पेशली खाऊसुद्धा दिला. पाऊण तास ते तासाने आमचे साहेब आले आणि तिथून मग आम्ही फरशीच्या दुकानात गेलो. घराच्या सगळ्या फरशी सिलेक्शनमध्ये खूप जास्त वेळ गेला. शेवटी घराच्या फरशीच्या साफसफाईची जबाबदारी आपल्यावरच असते, त्यामुळे इतर सगळ्याच गोष्टींचा विचार करून फरशी ठरवली. सगळं व्यवस्थित बिलिंग करून त्यांचं पेमेंट दिलं आणि तिथून मग घरी यायला निघालो.